ओम गणपतये नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करून श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। बघा, आता हा माघी गणेशोत्सव आहे ना, बघा उद्या चालेला आहे। आणि हा माघी गणेशोत्सव प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणारा आहे। आणि आज आपण उपासनेमध्ये असाल ना, आपण श्रवणामध्ये असाल तर आपल्यासाठी ही आनंदाचीच पर्वणी आहे ना। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे की या माघी गणेशोत्सव जयंतीनिमित्त आपण या जीवनामध्ये काही करायला हवं। आपण या जीवनामध्ये काही उपाय जर केले ना, या दिवशी असे कोणते शुभ संकेत आहेत की ते जर आपल्या या पदरामध्ये जर आपण पाडले ना, तर आपल्याला पूर्ण वर्षामध्ये जीवनामध्ये काय फायदा होणार आहे त्या आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। म्हणजेच त्यामध्ये काही सेवांचा समावेश आहे ना, तो सुद्धा असणार आहे, काही उपाय देखील असणार आहेत। म्हणजे आपण कधी कधी म्हणतो ना, माझा मुलगा हुशार नाही, माझ्या मुलाच्या लक्षामध्ये काही राहत नाही। जर आपण हे उपाय आपण आज केले ना, तर आपल्या जीवनामध्ये आहे ना गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळणार आहे। बघा, कधी कधी पैशाच्या संदर्भात तंगी निर्माण झालेली असते, मग आपला भगवंतावरचा विश्वासच उडून जातो। मग समर्थांनी सांगितलंच आहे ना, जर योग्य वेळी योग्य उपाय केले ना, तर मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना अधोगती निघून जाऊन नाविन्य निर्माण होत असतं। म्हणून आज आहे ना हे निरूपण पूर्णपणे तुम्ही श्रवण करा, नक्कीच तुमच्या जीवनामध्ये याचा फायदा होणार आहे। म्हणजेच हा 22 जानेवारी रोजी आहे ना, हा माघ महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी जी मुख्यतः आहे ना, माघी गणेशोत्सव चतुर्थी, गणेश जयंती किंवा माघी गणपती याही व्यतिरिक्त तिळकुंद चतुर्थी या नावाने सुद्धा आपण ओळखली जाते ना। म्हणजे गौरी गणेश चतुर्थी किंवा विनायक चतुर्थी या तिथीला ओळखली जाते ना। म्हणून या दिवशी मुख्यतः आहे ना काय करावं काय करू नये हे आपण आहे ना आता जाणून घेणार आहोत। बघा, आपण जर पंचांग पाहिलं ना, तर यावर्षी माघ शुल्क चतुर्थी आहे। ही तिथी गुरुवारी रोजी पहाटे 2:47 सुरू होणार आहे आणि या तिथीची समाप्ती 23 जानेवारी शुक्रवारी बघा पहाटे 2:28 होणार आहे। आणि उदय तिथीनुसार गणेश जयंती आहे ना, ही 22 जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे। म्हणजे यंदाही गणेश पूजेचा शुभमुहूर्त आहे ना, तब्बल 2 तास 8 मिनिटांचा असणार आहे। आणि या दिवशी आपण गणपतीची पूजा सकाळी 11:29 सुरू करू शकता, कारण मुहूर्ताची समाप्ती आहे ना ही दुपारी 1:37 होणार आहे। म्हणजे या शुभमुहूर्तामध्ये आपण सेवा करू शकता। तसेच या अगोदर आपण अभिषेक मात्र घातला तरी चालू शकतो, म्हणजे तुमच्या मनामध्ये कोणतीही शंका नसावी। या दिवशी हा भद्रा काळ आहे, हा दुपारी 1:52 ते 3:12 लागतो। म्हणून पूजा आहे ना सकाळीच करणं उत्तम आहे। या दिवशी चंद्रोदय वेळ संध्याकाळी साधारण 7 वाजल्यापासून ते 8 वाजेपर्यंत असणार आहे। म्हणून या काळामध्ये तुम्ही व्रत सोडू शकता, पण या दिवशी आपल्याला चंद्राचं दर्शन घ्यायचं नाही। बघा, ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात घ्या। या दिवशी चंद्रदर्शन निषिद्ध मानलं गेलेलं आहे। आता हा रवियोग असल्याने आहे ना, शुभ पण दुपारनंतर भद्रा लागते,
म्हणून पूजा सकाळीच किंवा मध्याह्न मुहूर्तावर करावी. बघा, हा माघ शुद्ध चतुर्थीला गणपती बाप्पांचं या महत्कट विनायक रूपामध्ये अवतार घेतला, जो गणेश भक्तांसाठी मोठा उत्साही असतो ना. म्हणूनच तिळकुंद चतुर्थी म्हणजे तीळ म्हणजे तीळ आणि कुंद म्हणजे कुंदाची पांढरी फुलं. या दिवशी भगवान श्री गणेशाला तीळ आणि कुंदाची फुलं आहेत ना, ती अर्पण जर केली ना तर आपल्याला खूप मोठ्या पुण्याची प्राप्ती होते. आता गणेश जयंतीच्या दिवशी ही पूजाविधी आपण कशी करावी हे आता आपण जाणून घेणार आहोत. आता शुभ मुहूर्त तुमच्या लक्षात आला असेल, म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला उठायचं आहे. म्हणजेच या माघी गणेश जयंतीच्या दिवशी आहे ना, सगळ्यात अगोदर आपल्याला ब्रह्ममुहूर्त जाणून घ्यायला हवा. हा ब्रह्ममुहूर्त म्हणजे 3:40 ते जेमतेम 6 वाजेपर्यंत, त्या दरम्यान आपल्याला उठायचं आहे, आंघोळ करून घ्यायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकून स्नान करायचं आहे. त्यानंतर शुभ्र वस्त्र कपडे परिधान करायचे आहेत. आता गणपती बाप्पा म्हटले ना तर हिरवा रंग हा बुधग्रहाशी संबंधित असतो, म्हणून गणपती बाप्पांच्या बुद्धीचं दैवत आहे ना. म्हणजे त्यामुळं हिरव्या रंगाचे कपडे परिधान करण्याचा प्रयत्न करता आला नसेल तर दुसरे कपडे देखील परिधान करायला हरकत नाही. तसेच तुम्ही लाल किंवा पिवळे वस्त्र देखील परिधान करू शकता. त्यानंतर आंघोळ झाल्यानंतर आपल्या घरामध्ये गंगाजल जर नसेल ना तर बघा, जर आपण आपल्या नदीजवळील पाणी शिंपडायचं आहे. नदीतील पाणी घेऊन ते पूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा आहे. अंगण स्वच्छ करून घ्यायचं आहे. ते झाल्यानंतर हळदीचं लेपन झाल्यानंतर आपल्याला मुख्य दरवाजावर रिद्धी सिद्धीच्या नावानं 2 हळदी कुंकवाचे टिपके द्यायचे आहे. आणि गणपती बाप्पांचंही स्मरण करण्या अगोदर रिद्धी सिद्धीचं स्मरण आपल्याला करायचं आहे, जेणेकरून रिद्धी सिद्धीचंही आपल्या घरामध्ये आगमन होईल. शुभ लाभ लिहून याचं देखील आपल्या घरामध्ये आगमन होईल आणि गणपती बाप्पा देखील हसत मुखाने आपल्या घरात येतील आणि आपली सर्व विघ्न दूर करतील. अशा प्रकारे आपली दिवसाची जी सुरुवात आहे ना, तसे सूर्याला देखील अर्घ्य द्यायचं आहे. तुळशी मातेला देखील तुपाचा दिवा लावायचा आहे. म्हणजे हे मी का सांगतोय बरं? समर्थांनी सांगितलंच आहे ना, कोणतीही गोष्ट आपल्याला करायची झाली ना तरी मनोभावे करायची आहे. मनोभावे स्वच्छ मनानं केलेली पूजा आहे ना, ती देवापर्यंत जाऊ शकते आणि ती जातेच. म्हणून आपल्याला कोणतीही चूक करायची नाही. दारात छोटीशी रांगोळी काढायची आहे. आणि तर आता आपली सकाळची सुरुवात, त्यानंतर काय करायचं तर आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती असतेच. त्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक घालण्यासाठी तुम्ही पंचामृताचा वापर करा. अगदी वेळेवर पंचामृत नसेल तर साधं पाणी त्यात वापरायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकून किंवा दूध वापरलं तरी चालेल. पण विशेष या ज्या विशेष तिथींना आहे ना, आपण पंचामृताचा वापर करायचा हवा. त्यामुळं तो एक प्रयत्न करा की गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करताना जर आपल्या मुलांना सोबत घेऊन बसलात तर अतिउत्तम असेल. त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहे ना प्रगती होण्यासाठी मदत मिळणार आहे. म्हणजे का बरं? म्हणजे गणपती बाप्पांना बुद्धीची देवता म्हटली जाते ना, म्हणून ही जी पूजाविधी आपण करणार आहोत ना, ती आपल्या घरातील लहान मुलांना नक्की घेऊन बसा. म्हणजे जर तुम्ही या अभिषेक झाल्यानंतर जे तीर्थ आहे ना, ते घरातील प्रत्येक सदस्याला द्यायचं आहे आणि प्रत्येक सदस्यानं जर ते तीर्थ प्यायलं तर निश्चितच शारीरिक मानसिक हे स्वास्थ्य चांगल्या राहण्यासाठी त्या देखील त्यांना मदत होणार आहे. आता त्यानंतर काय करायचं आहे ना, तर गणपती बाप्पांना ज्या आवडीच्या गोष्टी आहेत त्या गणपती बाप्पांसाठी अर्पण करायच्या. त्यामध्ये लाल रंगाची फुलं, जसं की
जास्वंद, गुलाब, कुंदाची फळं किंवा लाल रंगाचं फळ आहे म्हणजे डाळिंब आहे किंवा सफरचंद आहे, जास्तीत जास्त लाल रंगाचा समावेश आहे ना आपल्याला पूजाविधीमध्ये करायचा आहे. कारण गणपती बाप्पांना ही लाल रंगाची फुलं आहेत ना, लाल रंगाची फळं आहेत ती खूप आवडत असतात. त्यानंतर हिरवा रंग हा बुधग्रहाशी संबंधित आहे, त्यामुळं दुर्वा आहेत ना या आपल्या पूजेमध्ये असायला हव्या. कमीत कमी 11 दुर्वा होईना आपल्याकडे असायला हव्यात. आदल्या दिवशी जर तुम्ही आणून ठेवल्या असतील ना तरीसुद्धा चालतील. अशा प्रकारे या गणपती बाप्पांची पूजाविधी आपल्याला साध्या आणि सोप्या पद्धतीने करायची आहे. धूप लावायचं आहे. त्यानंतर आपल्याला या गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचा आहे. अर्थात या नैवेद्यासाठी आपण गणपती बाप्पांचे प्रिय असलेले मोदकच ठेवतो आणि या व्यतिरिक्त गूळ, खोबरं ते ठेवलं तरी चालेल. म्हणजे तुम्ही मोदक बनवले ना तरीही गूळ, खोबरं हे गणपती बाप्पांना प्रसाद म्हणून आपल्याला ठेवायचं आहे. आणि ही विशेष काळजी आहे ना ती आपण घ्यायला हवी. बघा, या दिवशी मोदक तुम्ही तिळाचे अवश्य करावे आणि तिळाचे पदार्थ या नैवेद्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करावा. आता हे सर्व झाल्यानंतर आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत. आता तुमच्या मनामध्ये असलेले सर्व प्रश्नांना उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत. आणि या उपायांमध्ये आहे ना सगळ्यात महत्त्वाचा आणि प्रभावी जो उपाय येतो तो म्हणजे काय तर दुर्वांचा उपाय. हा दुर्वांचा उपाय कसा करायचा आहे ना तर तुम्हाला 11 दुर्वांची एक जोडी बनवायची आहे आणि 11 दुर्वा घ्यायच्या आहेत. आणि या 11 दुर्वांची एक जोडी बनवली ना तर अशा प्रकारच्या तुम्हाला 11 जोड्या बनवायच्या. आणि ह्या 11 जोड्या ज्या आहेत ना त्या गणपती बाप्पांना अर्पण करायच्या. अर्पण करण्यापूर्वी तुमची जी काही इच्छा मनोकामना आहे ती गणपती बाप्पांना सांगायची आहे. गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं. हे म्हणत असताना काय करायचं ना तर एक जोडी उजव्या हातावर घ्यायची, एकदा अथर्व शीर्ष म्हणायचं आणि त्यानंतर ती गणपती बाप्पांना अर्पण करायची. पुन्हा दुसरी जोडी हातात घ्यायची, पुन्हा अथर्व शीर्ष म्हणायचं आणि ती अर्पण करायची. असं 11 वेळेस अथर्व शीर्ष म्हणून 11 दुर्वाच्या 11 जोड्या या गणपती बाप्पांना अर्पण करायच्या. यानं 100% तुमची इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहे. अर्थात इच्छा मनोकामना पूर्ण करण्याची आपले प्रयत्न देखील प्रामाणिकपणे असायला हवं. म्हणजे आपल्याला फरक पडावा म्हणून एक नुसतं करायचं म्हणून करू नका, तर मनोभावे हे करा. तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. आता दिवसभरामध्ये आपल्याला आपल्या या दुर्वा ज्या आहेत ना त्या देवघरामध्ये ठेवायच्या आहेत. नंतर एखादं मंदिर जवळ असेल ना तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अर्पण केलं तरी चालतील. शक्यतो हा उपाय आहे ना मंदिरात केला जातो, पण उद्याच्या दिवशी फार गर्दी असणार आहे ना म्हणून मंदिरात करणं शक्य झालं नाही. पण आपण अर्थात घरामध्ये सुद्धा करू शकतो. आता हे झाल्यानंतर दुसरा उपाय जो तुम्हाला सांगणार आहे तो खास आपल्या लग्नासाठी असणार आहे. ज्याचं कुणाचं लग्न जमत नसेल त्यांनी हा उपाय आवर्जून करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला पिवळ्या अक्षदा घ्यायची आहेत. आता 21 पिवळ्या अक्षदा साधे तांदूळ घ्यायचे आहेत. ते फक्त तुटलेले फुटलेले नसावे, ही काळजी घ्या. आणि त्याला थोडीशी हळद लावून ते पिवळे करायचे आहेत. आणि अशा प्रकारच्या 21 अक्षदा घेऊन आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत. पण घेताना किंवा अर्पण करताना ही पद्धत अशी आहे की जे आपल्याला वेगवेगळ्या 21 गणपतींना या अर्पण करायचं आहे ना, जसं की आपल्या घरामध्ये एक गणपतीची मूर्ती असेल, एखादा फोटो असेल तर त्या ठिकाणी तुम्ही 2 अक्षदा अर्पण करू शकता. त्यानंतर तुमच्या शेजारी पाजारी गणपती बाप्पांची मूर्ती असेल ना त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अर्पण केलं तरी चालणार आहे. पण अशा प्रकारे 21 गणपतींना आपल्याला या अक्षता अर्पण करायच्या आहेत.
त्यामुळं 21 दाणे आपल्याला घ्यायचे आहेत. आता या अशा प्रकारे जेव्हा आपण गणपती बाप्पांना अक्षता अर्पण करतो ना, तेव्हा मनोभावे प्रार्थना करायची आहे की हे गणराया, तुझ्या डोक्यावर जशा जशा पद्धतीनं मी अक्षदा टाकल्या ना, तशा माझ्याही डोक्यावर अक्षदा पडू दे. अशा प्रकारची प्रार्थना करून नक्कीच विघ्न दूर होण्यासाठी जर आपण गणपती रायाला प्रार्थना केली तर निश्चित आपल्या विवाहाचे योग जुळून येणार आहेत. तुमच्या कामांमध्ये सातत्याने जर अडथळे निर्माण होत असतील तर उद्या गणेश पूजनामध्ये एक सुपारी ठेवायची आहे आणि पूजाविधी झाल्यानंतर या सुपारीची ही जी पूजा करायची आहे ना, ती सुपारी जी आहे ती कायमस्वरूपी आपल्या जवळ बाळगायची आहे. कुठलंही महत्त्वाचं काम असेल तर त्या महत्त्वाच्या कामाला जाताना तुम्ही ही सुपारी सोबत घेऊन जायची आहे. निश्चितच तुमच्या कामामध्ये जे अडथळे निर्माण होतात ना, ते दूर झाल्याशिवाय राहणार नाहीत. अशा प्रकारे एका सुपारीचा देखील आपण हा छोटासा उपाय आहे ना, तो निश्चित करू शकतो. त्यानंतर उद्याच्या दिवशी म्हणजे आवर्जून शमीच्या झाडांची देखील पूजा करायची आहे. हे शमीपत्र म्हटलं ना तर गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे. त्यामुळं तुमच्या घराजवळ कुठे जर शमीचं झाड असेल किंवा कुठल्या मंदिरात असेल तर त्या ठिकाणी जाऊन एक शुद्ध तुपाचा दिवा लावा. तिथे बसून गणेश स्तोत्राचं पठण करा. निश्चितच गणपती बाप्पांचा आशीर्वाद आहे तो कायमस्वरूपी राहण्यासाठी आपल्याला मदत प्राप्त होणार आहे. त्यानंतर गणपती बाप्पांची जयंती आहे, त्यामुळं भगवान शंकरांना आणि माता पार्वतीला विसरून चालणार नाही. कुठे भगवान शंकराचं मंदिर असेल ना तर त्या ठिकाणी जाऊन निश्चित तुम्ही गणपती बाप्पांची, भगवान शंकर आणि माता पार्वती त्याचसोबत कार्तिक स्वामींची जर पूजा केली ना किंवा त्यांचं स्मरण करून जर आपली इच्छा मनोकामना त्या ठिकाणी सांगितली तर निश्चितच इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी या शिव परिवाराचा आशीर्वाद आहे ना आपल्यावर प्राप्त होणार आहे. आता महत्त्वाचा उपाय म्हणजे गणपती बाप्पाला लाडू खायला आवडतात. मग आपल्या मनात काही इच्छा असेल तर आपण गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन की जिथे गणपती बाप्पांची स्थापना झाली आहे त्या ठिकाणी जाऊन बाप्पाला तिलाचे लाडू अर्पण करावे. मुगाच्या डाळीचे लाडूसुद्धा बाप्पांना खूप प्रिय आहेत. त्यामुळं आपण घरी पूजा करून ती पूजा संपल्यानंतर 21 किंवा 15 लाडू दक्षिणेसह गरजू व्यक्तींना दान करावे. त्यासोबतच उद्याच्या दिवशी जास्तीत जास्त हिरव्या रंगाचा वापर करण्याचा प्रयत्न करावा. हिरव्या रंगाचे कपडे परिधान करण्याचा प्रयत्न करा. हा हिरवा रंग आहे ना, जर वापरणे शक्य नसेल, जर एखादा रुमाल जरी जवळ ठेवला ना तरीही चालणार आहे. त्यासोबतच गायीला हिरवा चारा खाऊ घाला. पक्ष्यांसाठी हिरवे मूग आपण ठेवू शकता. मुलांसाठी सांगायचं झालं ना तर हिरव्या मुगाचे उपाय आपण निश्चितच करू शकतो. गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जाऊन जर आपण मुठभर हिरवे मूग अर्पण केले तर निश्चितच मुलांच्या बौद्धिक क्षमतेमध्ये वाढ होण्यासाठी मदत होते. त्यांची बौद्धिक क्षमता सुधारते. शैक्षणिक क्षेत्रातील अडचणी दूर होतात. म्हणजे आपण हे जे आता आपण जे काही उपाय जे आपण ऐकले, जे काही श्रवण केले, हे जे उपाय आपण श्रवण केलेले आहेत ना, याचा निश्चितपणे 100% पालन करण्याचा प्रयत्न करा. ज्या पद्धतीनं तुम्ही ही उपाय केले ना, सेवा केल्या, मुख्यतः म्हणजे विश्वास ठेवून जर या पूर्ण बाप्पांच्या कृपेनं जर या पूर्ण गोष्टी जर घडल्या ना तर बाप्पांच्या कृपेने सर्व विघ्न दूर होतील आणि तुमच्या जीवनामध्ये प्रगतीसुद्धा होईल ना. म्हणजे ही पूर्ण माहिती आपण शास्त्राद्वारे पाहिलेली आहे. समर्थांनी सांगितलंच आहे ना, आयुष्यामध्ये कितीही अडचणी असू द्या, आयुष्यामध्ये किती संकटही असू द्या, पण जर आपण भगवंताला जर शरण गेलं ना, निर्मळ मनाने भगवंताची आपण सेवा केली, भगवंताचं आपण चिंतन केलं, नामस्मरण केलं तर आपल्या जीवनामध्ये आहे ना योग्य वेळी योग्य फळंसुद्धा गणपती बाप्पा आपल्याला देणार आहेत.
म्हणून आपण नुसतं सण आले, गणपती बाप्पा आले म्हणून धार्मिक होणं हे चुकीचंच आहे ना. तर आपल्याला 365 दिवस या गणपती बाप्पांची सेवा करायची आहे. रोज आपल्या मनामध्ये नामस्मरण असायला हवं. नुसतंच वेळायला आपण साधू संत होऊन जमणार नाही. तर आपल्याला निरंतर गणपती बाप्पांचा आशीर्वाद हवा असेल ना, तर आपल्याला समर्थरूपी विचार आपल्या जीवनामध्ये निर्माण करायला हवे. आणि हे विचार जेव्हा आपण निर्माण करू ना, त्यासाठी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर रोज उपासना करायला हवी, श्रवण करायला हवं, नियमांमध्ये राहायला हवं. मग आपल्या जीवनामध्ये शुभ संकेत निर्माण होतील, आपल्या जीवनामध्ये प्रचिती निर्माण होईल आणि आपलं जीवन शांततेत तुम्ही जगू शकाल, समाधानी जगू शकाल. तुमच्या जीवनामध्ये सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होतील, तुम्ही पाहिलेली स्वप्न पूर्ण होतील आणि हे दिवस लांब राहिलेले नाहीत. फक्त तुम्ही सुरुवातीची गरज आहे. सुरुवात चांगली करा. गणपती बाप्पा शेवटसुद्धा आहेत ना, तुमच्या मनाप्रमाणे करणार आहेत. म्हणूनच चिंता करणं सोडून द्या, सर्व बाप्पांच्यावर सोडून द्या, सर्व काही व्यवस्थित होईल. ओम गणपते नमः. जय जय रघुवीर समर्थ.